काय घ्यायचं कथेमधनं प्रश्न ज्यावेळेस शौनकादी ऋषींनी केले की मनुष्य असुर स्वभावाचे जन्माला आलेले आहे, देवाची कथा कीर्तन त्यांना ऐकावं वाटत नाही, घरी असून सुद्धा इथपर्यंत यावं वाटत नाही, ही काळाची परिस्थिती झाली. आणि शिवकथा आम्हाला हे शिकवते, मनुष्याने दोन गोष्टीला जीवनामध्ये भिलं पाहिजेत. ऐका, मनुष्याने लक्षपूर्वक ऐका, मनुष्याने आपल्या चालू जीवनामध्ये दोन गोष्टींना भिवलं पाहिजेत, त्यांचा त्या ठिकाणी धाक वाटला पाहिजेत. एक पापाला आणि दुसरं बापाला. जो पापाला घाबरला त्याचा परमार्थ चांगला झाला, आणि जो बापाला घाबरला त्याचा त्या ठिकाणी प्रपंच चांगला झाला. पापाला जर तुम्ही घाबरलात तर तुमचा परमार्थ चांगला होतो, आणि त्या ठिकाणी बापाला घाबरला तुमचा प्रपंच चांगला होतो. मग शिवकथा आम्हाला हे शिकवते की पापाला मनुष्याने घाबरलं पाहिजे. असुर स्वभावाने आम्ही त्या ठिकाणी जातोय ना, तर आमचं ते सुधारलं पाहिजे. आम्हाला त्या ठिकाणी आम्हाला भीती राहिली नाही, कारण मनुष्य पापाला घाबरत नाही. त्यांना वाटतं काय होणार आहे, आम्ही पाप करतोय, आता आम्हाला त्याचं फळ आम्हाला तवरून भोगावं लागत नाही. तुम्ही जसं पेराल तसं त्या ठिकाणी उगवेल, म्हणून म्हणावं लागतं. ऐका, हो कर्म है बुरे बुरे और तुम स्वर्ग जाने की बात करते हो. कर्म है बुरे बुरे और तुम स्वर्ग जाने की बात करते हो. कर्म है बुरे बुरे और तुम स्वर्ग जाने की बात करते हो. गोये पेड़ बबूल के और तुम आम खाने की बात करते हो. कर्म है बुरे बुरे और तुम स्वर्ग जाने की बात करते हो. म्हणून कर्माला मनुष्याने घाबरलं पाहिजेत, पापाला मनुष्याने घाबरलं पाहिजेत. तुम्ही जर त्या ठिकाणी आंब्याचं झाड जर त्या ठिकाणी जमिनीमध्ये लावलं त्याला आंबे येईल, आणि बाबळीचं जर झाड लावलं तर त्या ठिकाणी त्याला आंबे येणार नाही. म्हणून जसं कराल तसं तुम्हाला फेडावं लागेल. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जैसे जाच कर्मा तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे जाच कर्मा तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे जाच कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे जाच कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपुल्या कुणी होत नीती भ्रष्ट. कोणी त्याग जीवन आपुले दुःखी जगे करण्यानाट. देह करी जे जे काही देह करी जे जे काही आत्मा भोगितो नंतर. जैसे जाच कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे जाच कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे जाच कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे जाच कर्म तैसे फळ
जसं पेराल तसं त्या ठिकाणी उगवत असतं. म्हणून पापाला मनुष्याने घाबरलं पाहिजे. ज्यावेळेस सांगू लागले, आता प्रसंग आहे का शिवलिंग प्रागट्याची कथा. शिवलिंग कसं निर्माण झालं, सर्वात प्रथम कसं निर्माण झालं आणि त्याची पूजा का करतात, तो प्रसंग लक्षपूर्वक आहे का. यदा कदाचित जर जगलो वाचलो तर पुढच्या वर्षी मी विचारेल, आहे की नाही. म्हणून त्या ठिकाणी लक्षपूर्वक आहे का. शिवलिंग जे मंदिरामध्ये आहे त्याचं प्रागट्य कसं झालं, ते सर्वात प्रथम कसं प्रागट्य झालं त्याची कथा शिवपुराण कथा सांगते. 6 कुळामध्ये त्या ठिकाणी 6 कुळाच्या ऋषीमध्ये विवाद चालू झाला की साध्य कशाला म्हणावं, साधन कशाला म्हणावं आणि साध्य काय आहे. प्रश्न केला. त्यावेळेस ब्रह्मदेवजी प्रगट झाले. ब्रह्मदेवजींनी सांगितलं की सगळ्यात प्रथम भगवान भोले बाबाची कथा श्रवण करा. श्रवण मनन आणि कीर्तनाचं वर्णन सांगितलं. साध्य कशाला म्हणावं, तर एखाद्या गोष्टीमध्ये आम्हाला जे साध्य करायचं आहे, मग MPSC UPSC जे आम्ही तयारी करतोय आमचं साध्य ती आहे. मग ते साध्य कशाने प्राप्त होईल, आम्हाला त्याला साधन काय असावं लागतं याचा विचार केला पाहिजे. साध्य, साधक आणि साधनाचं त्या ठिकाणी सांगितलं आणि सांगू लागले, जो प्रश्न तुम्ही मला केला असाच प्रश्न एका वेळी व्यासजींनी सनत कुमारांनी केला. संवादामध्ये संवादे हाच प्रश्न त्या ठिकाणी नंदीला सनत कुमारांनी केला आणि मग सांगितलं साध्य, साधन आणि साधक याचं वर्णन त्या ठिकाणी केलं. आणि ज्या तिन्ही गोष्टी ज्याला जमल्या नाही त्याने काय करावं, तेव्हा सांगितलं भोले बाबाची मूर्तीची नाही तर लिंगाची पूजा करावी. मग शौनकादी ऋषींनी प्रश्न केला, महाराज सगळ्या देवाची पूजा तर मूर्तीमध्ये होते, मग भोले बाबाची पूजा लिंगामध्ये का होते, तो प्रसंग आम्हाला सांगा. कारण आम्ही जेवढे देव बघतो त्या देवांची पूजा मूर्तीमध्ये होते, भोले बाबा अशी देवता आहे त्यांची पूजा लिंगामध्ये होते. तेव्हा सांगू लागले, देवाचे 2 स्वरूप आहे. एक आहे सगुण आणि एक आहे निर्गुण. सगुण रूप म्हणजे भगवान परमात्म्याचं भोले बाबाची मूर्ती आणि लिंग म्हणजे निर्गुण रूप आहे. किंवा आम्ही स्थूल आणि सूक्ष्म 2 रूप सांगितलेले आहे. स्थूल म्हणजे जे डोळ्यांनी दिसतं ते स्थूल, आणि सूक्ष्म म्हणजे ते डोळ्यांनी दिसत नाही ते सूक्ष्म. उदाहरणाद्वारे आम्हाला जर बघायचं झालं तर ऐका, हे हात आहे, बोलत चला, हे हात आहे, हे पाय आहे, हे स्थूल आहे का सूक्ष्म आहे, काय आहे, स्थूल आहे का सूक्ष्म आहे. हे हात पाय हे स्थूल आहे का सूक्ष्म आहे. जे डोळ्यांनी दिसतं ते स्थूल आहे आणि मधल्या नाडी आहे, रक्तपेशी आहे, हे सूक्ष्म रूप आहे. तसं देवाचे 2 रूप आहे, स्थूल रूप आणि एक सूक्ष्म रूप. तसं देवाचे 2 स्वरूप सांगितले, सगुण स्वरूप आणि एक निर्गुण स्वरूप. मग प्रश्न केला की देवानी निर्गुण रूपामध्ये भगवान परमात्मे लिंग का प्रागट्य केलं, तेव्हा सांगू लागले की एका वेळामध्ये ब्रह्मदेवामध्ये आणि विष्णुदेवामध्ये भांडणं लागले आणि भांडणं मिटवण्यासाठी भोले बाबाची लिंग त्या ठिकाणी प्रागट्य झाली. एवढं सांगून त्या ठिकाणी सूत महर्षी थांबले आणि मग पुन्हा प्रश्न केला की आम्हाला ही कथा तुम्ही विस्ताराने तुम्ही त्या ठिकाणी सांगा. तेव्हा सांगू लागले की प्रसंग असा झाला, शिव आणि शिवानी त्या ठिकाणी विष्णुदेवाची निर्मिती केली. विष्णुदेवाच्या नाभी कमलामधून ब्रह्मदेवजीची उत्पत्ती झाली. मग ब्रह्मदेवजीला समजा ना मी काय करावं, तेव्हा 2 अक्षर कानावरती आले, तप. तुम्ही तप करा, तप करा, तप करा म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी ब्रह्मदेवजींनी तप केलं आणि त्या क्षीरसागरामध्ये असणारे विष्णुदेव त्यांच्याकडे माझे ब्रह्मदेवजी गेले आणि म्हणू लागले, अरे उठ, अरे पुत्रा तू उठ. कोण म्हणू लागलं, ब्रह्मदेवजी. विष्णुदेवजींनी त्या ठिकाणी आपले नेत्र उघडले आणि बघितलं, अरे मला पुत्र म्हणतोय, अरे